गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 77 मध्ये आपण एका नवीन आर्टिकलला सुरुवात करणार आहे, ज्याचं टायटल आहे टू डायमेन्शनल हीट फ्लो आणि आर्टिकल नंबर आहे 9.20. मित्र हो, हे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस आपण ड्रॉ केलेली आहे. याच्यामध्ये जो रेक्टँगल आहे, या रेक्टँगल मध्ये हा जो एक्स आहे, इथं एक्स ते एक्स प्लस डेल्टा वाय असा एक्स प्लस डेल्टा एक्स आणि वाय जो आहे तो कॉन्स्टंट ट्रीट केलेला आहे. हा जो वाय एक्सिस आहे हा सी आणि डी पॉइंट मध्ये वाय प्लस डेल्टा वाय कॉन्स्टंट आहे आणि एक्स हा एक्स प्लस डेल्टा एक्स झालेला आहे. म्हणजे हा ॲज गुड ॲज ही जी लाईन आहे ती एक्स ॲक्सिसला काय आहे, पॅरलल आहे, आणि ही जी लाईन आहे ते वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. कन्सिडर द हीट फ्लो in a metal plate of uniform thickness in the direction parallel to the length and breadth of the plate. There is no heat flow along the normal to the plane of the rectangle. Let u of x comma y be the temperature at any point x comma y of the plate at time t is given by delta u by delta t, which is equal to c square in bracket delta 2u upon delta x square plus delta 2u upon delta y square. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. In the steady state u does not change with t आणि म्हणून delta u by delta t is equal to 0. जर आपण डेल्टा u by delta t is equal to 0 इक्वेशन 1 मध्ये ठेवलं आणि या c स्क्वेअर नी डिवाइड केलं तर देन द इक्वेशन 1 becomes delta 2u upon delta x square plus delta 2u upon delta y square, which is equal to 0. But this equation you know that this is the Laplace equation in two dimension. This is called the Laplace equation in two dimensional. मित्र हो, लाप्लास इक्वेशन 2 डायमेन्शन साठी हे आहे, तर 3 डायमेन्शन साठी काय, पुढे प्लस डेल्टा 2u अपॉन डेल्टा z स्क्वेअर होईल. याच्यानंतरचा एक्झाम्पल 13 ऑन पेज नंबर 646. सॉल्व डेल्टा 2u अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा 2u अपॉन डेल्टा y स्क्वेअर which is equal to 0, which satisfies the conditions u of 0, y. इथं u काय आहे, u is a function of x, y. म्हणजे x is equal to 0, u is equal to 0, which is equal to u of l, y. x is equal to l, u is equal to 0, which is equal to u of x, 0, y is equal to 0, u is equal to 0, and u of x, a. That means y is equal to a, u is equal to sin in bracket n pi upon l x. बघू मग आता याचं सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज डेल्टा 2y अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा 2y अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता इथे जे u आहे डिपेंडंट व्हेरिएबल, इट इज अ फंक्शन ऑफ x, y. म्हणजे u इज इक्वल टू u ऑफ x, y. आणि x आणि y जे आहे, these are the independent variables. म्हणून let u is equal to u of x, y is equal to capital X of small x into capital Y of small y. That means what? Where capital X is a function of x only and capital Y is a function of y only. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. मग आता तुम्हाला डिफरन्शिएशन कसं करायचं आणि काय येते हे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मध्ये सहज लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हेन्स डेल्टा u बाय डेल्टा x
which is equal to capital Y x dash. This implies delta 2u upon delta x square capital Y into x चा double dash and delta u by delta y is equal to capital X y चा dash. This implies delta 2u upon delta y चा square which is equal to capital X y चा double dash. आता ह्या ज्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट केल्या डेल्टा 2u अपॉन डेल्टा x स्क्वेअर ॲज वेल ॲज डेल्टा 2u अपॉन डेल्टा y स्क्वेअर हे आपण आता इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट काय होईल हो मग y x चा डबल डॅश प्लस x y चा डबल डॅश विच इज इक्वल टू 0. Dividing from both sides by capital X and Y. What happened then? X चा double dash upon X plus Y चा double dash upon Y which is equal to 0. This implies X चा double dash upon X which is equal to minus Y चा double dash upon Y which is equal to minus P square say. मायनस पी स्क्वेअर म्हणजे आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे जे की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण घेत आलेलो आहे. आणि हे जे दोन इक्वेशन्स तुम्हाला मिळालेले आहेत x डबल डॅश अपॉन x which is equal to minus p square and minus y double dash upon y which is equal to minus p square. These are the two ordinary differential equations जे की आपल्याला सोडवायचं आहे आणि कॅपिटल x आणि कॅपिटल y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. Hence x double dash which is equal to minus p square into x or x double dash plus p square capital X which is equal to 0 याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. and minus y चा डबल डॅश अपॉन y is equal to minus p चा स्क्वेअर मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल आणि y चा डबल डॅश which is equal to p square y or y चा डबल डॅश मायनस पी स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू 0 हे आपल्याला दुसरं ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मिळालं ज्याला आपण 4 नंबर दिलेला आहे. आता ऑक्झिलरी इक्वेशन कुठल्याही ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं कसं घेत असतो हे आपल्याला माहित आहे. इथं डी अपॉन डी एक्सच्या बदल्यात डी अपॉन डी स्मॉल एक्सच्या बदल्यात आपण स्मॉल एम घेणार आहे आणि डी अपॉन डी वायच्या बदल्यात आपण कॅपिटल एम घेणार आहे. वाटल्यास इथे लिहून टाकू आपण डी अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू स्मॉल एम आणि डी अपॉन डी वाय विच इज इक्वल टू कॅपिटल एम. ठीक आहे. मग हेन्स ऑक्झिलरी इक्वेशन्स ऑफ 3 and 4 आर स्मॉल एम चा वर्ग प्लस पी चा वर्ग इज इक्वल टू 0 अँड कॅपिटल एम चा वर्ग मायनस पी चा वर्ग इज इक्वल टू 0 वेअर डी अपॉन डी एक्स इज इक्वल टू स्मॉल एम डी अपॉन डी वाय इज इक्वल टू कॅपिटल एम. हेन्स एम चा वर्ग विच इज इक्वल टू मायनस पी चा वर्ग अँड कॅपिटल एम चा वर्ग इज इक्वल टू पी चा वर्ग. हेन्स एम चा वर्ग इज इक्वल टू आय चा वर्ग पी चा वर्ग म्हणजेच आय पी चा वर्ग आपण लिहू शकतो कारण की आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 होते हे आपल्याला माहित आहे अँड पी स्क्वेअर इज इक्वल अँड एम स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर. म्हणून एम इज इक्वल टू प्लस मायनस आय पी अँड कॅपिटल एम इज इक्वल टू प्लस मायनस पी. कॅपिटल एम इज इक्वल टू एक वेळा m1 इज इक्वल टू आपल्याला रूट मिळालेला आहे p अँड m2 इज इक्वल टू रूट मिळालेला आहे -p वेअर ॲज इथे इमॅजिनरी रूट्स मिळालेले आहे अल्फा प्लस मायनस आय बीटाच्या फॉर्म मध्ये. इथं अल्फा इज इक्वल टू 0 आहे आणि बीटाची व्हॅल्यू p आहे त्यामुळे इथं आपल्याला इमॅजिनरी रूट्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथे आपल्याला रिअल रूट्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि म्हणून सोल्युशन्स ऑफ 3 and 4 आर कॅपिटल एक्स इज इक्वल टू c1 cos px प्लस c2 sin px. कोणता फॉर्म्युला वापरला e टू द पॉवर अल्फा एक्स इंटू ब्रॅकेट मध्ये c1 cos बीटा एक्स प्लस c2 sin बीटा एक्स. अल्फाची किंमत 0 असल्यामुळे e टू द पॉवर 0 1 येऊन जाईल आणि बीटाची किंमत p असल्यामुळे
तुम्हाला C1 cos px प्लस C2 sin px मिळेल, जे की मिळालेलं आहे. अँड कॅपिटल Y इज इक्वल टू C3 e टू द पॉवर py प्लस C4 e टू द पॉवर मायनस py. इथं कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे? इथं वापरलेला आहे C1 e टू द पॉवर m1y प्लस C2 e टू द पॉवर m2y. m1 ची किंमत p आणि m2 ची किंमत मायनस p. मग आता ह्या ज्या x आणि y च्या व्हॅल्यू आपण काढल्या, ह्या व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 मध्ये ठेवायचं आहे. पुटिंग these values of capital X and Y in equation 2, we get u is equal to u of x, y which is equal to ब्रॅकेट मध्ये C1 cos px प्लस C2 sin px एका ब्रॅकेट मध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये C3 e टू द पॉवर py प्लस C4 e टू द पॉवर मायनस py. याला इक्वेशन नंबर 5 म्हणा. आता आपल्याला ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशनचा वापर करू आणि पुढे जाऊ. पुटिंग x इज इक्वल टू 0, u इज इक्वल टू 0 इन 5, वी गेट 0 इज इक्वल टू x ची किंमत 0 असल्यामुळे cos 0 इज 1, sin 0 इज 0, म्हणून C1 इन ब्रॅकेट C3 e टू द पॉवर py प्लस C4 e टू द पॉवर मायनस py, and this implies C1 is equal to 0. आता C1 is equal to 0 आपण इक्वेशन 5 मध्ये ठेवून इक्वेशन 5 आपल्याला मिळेल. Hence 5 reduced to u is equal to C2 sin px in bracket C3 e to the power py plus C4 e to the power minus py. हे आपल्याला इक्वेशन नंबर 6 मिळालं. याच्यामध्ये उर्वरित ज्या कंडिशन्स आहेत जसं की x is equal to L, u is equal to 0 ते आपण यूज करू. On putting x is equal to L, u is equal to 0, we get 0 is equal to C2 sin PL in bracket C3 e to the power py plus C4 e to the power minus py, and this implies C2 is not equal to 0 because here sin PL is equal to 0, but 0 is equal to sin n pi. Sin n pi series, whatever the value of n, 1, 2, 3 and so on, it should be 0. So that's why this implies PL is equal to n pi. This implies P is equal to n pi upon L. मग ही P ची व्हॅल्यू आपण आता इक्वेशन नंबर 6 मध्ये सबस्टिट्यूट करणार. Now equation 6 becomes u is equal to C2 sin n pi upon L into x in bracket C3 e to the power n pi upon L y plus C4 e to the power minus n pi upon L into y. हा इक्वेशन नंबर तुमचा 7 असेल. On putting u is equal to 0 and y is equal to 0 in 7, we get so 0 is equal to C2 sin n pi upon L x in bracket जर y ची किंमत 0 ठेवली तर C3 plus C4 आपल्याला मिळेल. This implies C3 plus C4 which is equal to 0 or C3 is equal to minus C4 किंवा C4 is equal to minus C3. Then equation 7 becomes 7 मध्ये आपण C4 ची व्हॅल्यू मायनस C3 ठेवणार आहे आणि u is equal to C2 sin n pi upon Lx in bracket C3 e to the power n pi upon Ly minus C4 e to the power minus n pi upon Ly. काय ठेवलं आपण इथे? C4 ची व्हॅल्यू मायनस C3. मग आता C3 इथून कॉमन निघू शकते, ते काढू. which is equal to C2 C3 sin n pi upon Lx in bracket e to the power n pi upon Ly n pi upon L into y minus e to the power minus n pi upon L into y. याला इक्वेशन नंबर 8 म्हणा. आणि लास्ट जे कंडिशन आहे ते आता आपण वापरणार. ऑन पुटिंग y is equal to a and u is equal to sin n pi upon L x in equation 8, we get hence
sin n pi upon Lx which is equal to C2 C3 sin n pi upon Lx in bracket e to the power n pi upon L into a minus e to the power minus n pi upon L into a. y ची किंमत a ठेवली आणि u ची किंमत sin n pi upon Lx. sin n pi upon Lx आणि sin n pi upon Lx, sin n pi upon L into x will be cancelled. What happened then? Then C2 C3 which is equal to 1 upon in bracket e to the power n pi upon L into a minus e to the power minus n pi a upon L. Putting this value in equation number 8, we get u is equal to C2 C3 ची व्हॅल्यू काय काढली आहे आपण 1 upon e to the power n pi a upon L minus e to the power minus in bracket n pi a upon L. आणि ही काय आहे व्हॅल्यू नेक्स्ट, त्याला न्यूमरेटरला लिहिलं e to the power n pi upon L into y minus e to the power minus n pi upon L ब्रॅकेट मध्ये into y आणि into sin n pi upon L x. मित्र हो, आपल्याला sin y which is equal to e to the power y minus e to the power minus y upon 2 हा फॉर्म्युला माहित आहे आणि याचं कन्व्हर्शन जर त्याच्यामध्ये करायचं असेल तर e to the power n pi y upon L minus e to the power minus n pi y upon L divided by 2 whole divided by e to the power n pi a upon L minus e to the power minus n pi a upon L divided by 2. म्हणजे न्यूमरेटरला 2 न डिवाइड करायचं, डिनॉमिनेटरला 2 न डिवाइड करायचं आणि आपल्याला आता टर्म मिळेल which is equal to sin n pi upon L into x into जर sin y is equal to e to the power y minus e to the power minus y divided by 2 आहे तर y च्या जागी इथे काय आहे हो, y च्या जागी हे पूर्ण आहे म्हणून sin n pi y by L डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला काय आहे y च्या ठिकाणी sin n pi a upon L. अशा पद्धतीनं आपल्याला u is equal to sin n pi upon Lx into sin n pi upon L into y upon sin n pi upon L into a असं याचा रिझल्ट मिळाला. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.